नमस्कार, मी वैद्य निलेश पाटील, MD आयुर्वेद। बऱ्याचदा पेशंट जे आलेले असतात दोघंही नवरा बायको जाड असतात, म्हणजे स्थौल्य कॅटेगरीतले असतात, वेट त्यांचं जास्त असतं, म्हणजे स्थौल्य या कॅटेगरीतले पेशंट असतात। त्यांच्या डोक्यात असतं की सर प्रत्येक वेळेला वजन कमी करायलाच पाहिजे का, की वजन कमी केल्यावरच आम्हाला गर्भधारणा होईल का। तर याच्यामध्ये दोन कॅटेगरी असतात, किंवा त्यांच्या डोक्यात असतं की सर माझेही मित्र एवढेच जाड आहेत पण त्यांना लगेच गर्भधारणा झाली आणि आम्हाला इतर डॉक्टर म्हणतात की तुमचं वजन कमी करा म्हणजे लवकर गर्भधारणा होईल। तर याच्यामध्ये दोन कॅटेगरी असतात। स्थौल्याचे दोन कॅटेगरी ज्या गोष्टीमध्ये सांगितलेत ना, प्रत्येक वेळेला स्थौल्य पेशंटला वजन जास्त आहे म्हणून गर्भधारणा होत नाही असं नाही। व्यवहारात आपण असं बघतो की खरंच त्यांचं 70, 80, 90 किलो वेट असणारे सुद्धा नॅचरल प्रेग्नन्सी राहून त्यांना गर्भधारणा होऊन प्रेग्नन्सी डिलिव्हरी पण झालेली असते। मग आत्ता असं काय कंडिशन असतं, तर त्या पेशंटने असं लक्षात ठेवावं, ठीक आहे आता आपण दोघं कपल आहे, आपण जाडं आहे, तर फक्त काय सांगितलंय की जिथं मेदधातूचं संचिती होते म्हणजे फॅट डिपॉझिशन जास्त होत असेल तर तुम्हाला इनडायरेक्टली तुमचे स्त्रीच्या बाबतीत oogenesis म्हणजे स्त्रीबीज तयार होण्याची प्रोसेस आणि पुरुषाच्या बाबतीत स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्रधातू तयार होण्याची प्रोसेस ही स्थौल्यामध्ये नक्कीच हॅम्पर होत असते। म्हणजे ज्यांना स्थौल्या ह्या असताना ज्यांना स्थौल्या त्यांना ह्या दोन गोष्टी नक्की तुम्हाला त्याचं गती कमी होत असते। याचा अर्थ तुम्हाला लवकर गर्भधारणा व्हायचं होणं अपेक्षित जर असेल तर नक्की वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे। आणि हे जगातले प्रत्येक डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही वजन कमी करा, तुमचं गर्भधारणा होईल, वजन कमी करा, गर्भधारणा होईल। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वजन कमी केलं तर नक्की तुम्हाला लवकर गर्भधारणा होईल। धन्यवाद।